नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गौरव कोलतेचे पार्सल करमाळ्याला पाठवा. निवडणुकीनंतर विजय कोलते भंगारा. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे. तर निवडणुकीचा निकाल 7 फेब्रुवारीला लागणार आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस गटाचा निकाल मतदारांनी एकतर्फी घेतल्याचे दिसून येते. स्वाभिमानी मतदारांनी गौरव कोलतेचा पराभव करून त्याचे पार्सल करमाळ्याला पाठवले पाहिजे. गौरव कोलतेची क्षमता व कुवत विजय कोलतेने त्याच्या पाळण्यातच ओळखली होती. हा स्वकर्तृत्वावर काहीच करू शकत नाही. तो थोडा स्लो आहे. त्यामुळे त्यास श्रीमंत उच्च कुळातील व सुसंस्कृत घरात करमाळ्याला माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या घरी दिले. लग्नातच विजय कोलतेंनी आमचे सर्व कुटुंबीय करमाळ्याला कायम स्वरूपाचे राहण्यास तयार असल्याचे जाहीरपणे निर्लज्जपणे सांगून आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे बिचारा गौरव मधून पिसरव्याला वर्षातून 2-5 दिवस येत असतो. रश्मीजी दिगंबर बागल या भारतीय जनता पक्षाच्या करमाळा माढा मतदारसंघातील नेते असून त्यांच्या पदराडून गौरव कोलते भाजपच्या नेत्यांना गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेत असतो. रश्मीदीदी बागल या कर्तृत्व संपन्न नेत्या आहेत. त्यांनी कोलते घराण्याला चांगलेच ओळखलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपलं राजकीय करिअर व आपलं निवासस्थान करमाळ्यालाच केले आहे. मधून सणा समारंभाला त्या पिसरव्यात येतात. परंतु कोलत्यांची कुटुंबियांची वागणूक पाहून त्यांना पुन्हा करमाळे गाठावे लागते. विजय कोलतेने सासवडच्या साहित्य संमेलनात खासदार सुप्रिया सुळे यांना स्वागताध्यक्षपदासाठी डावलले. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्यावेळेस कृष्णा संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर पश्चाताप घेत असताना विजय कोलतेने त्या ठिकाणी भेट देऊन सांगितले की विजय कोलतेकडे दिवा आहे, अजितदादांचा मात्र दिवा काढलेला आहे. अशा प्रकारची चेष्टा विजय कोलतेने अजितदादांची केली होती. शरद पवारांच्या आशीर्वादाने त्याला आयुष्यभर लाल दिवा मिळाला. परंतु या लाल दिव्याचा वापर त्याने भिकाऱ्यासारखा भीक मागण्यासाठी केला. अशा परिस्थितीत गौरव कोलतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्मसाठी नकार घंटा देण्यात आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर गौरव कोलते हा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या जीवावर विजय कोलतेने आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या नावाचा गैरवापर करून काढले. विजय कोलते म्हणजे पुरंदरच्या विकासाला लागलेला काळा डाग आहे.
पुरंदरच्या राजकारणातला विजय कोलते म्हणजे नासका आंबा आहे. त्याने जे पेरले तेच आता जिल्हा परिषद निवडणुकीत उगवणार आहे. जैसी करणी वैसी भरणी या म्हणीप्रमाणे याची देई याची डोळा, पुत्र गौरवचा पराभव, उच्चांकी मताने पराभव, डिपॉझिट जप्त झाल्याचे विजय कोलतेला पाहावे लागणार आहे. मतदारांनी 5 फेब्रुवारीला या जातीवादी शक्ती काढून गौरव कोलतेचे डिपॉझिट अनामत रक्कम जप्त करणे गरजेचे आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विजय कोलते पुरंदरच्या राजकारणातून भंगारात निघाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.